म्युच्युअल फंड्समध्ये एंट्री कधी करायची हे तर तुम्ही आम्हाला सांगितलंय, पण एक्झिट कधी करावी? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सीरीजमध्ये. म्युच्युअल फंड्स हे शॉर्ट टर्म प्रोडक्ट नाहीये तर लॉंग टर्म प्रोडक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला असे काही गोल्स डिसाईड करावे लागतील जे तुमचे साधारण 4 ते 5 वर्षानंतरचे असतील. आणि त्या गोलसाठी आपण आज इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केल्यानंतर कन्सिस्टंटली आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि वन्स आपण ती अमाऊंट अचीव्ह केली जी आपल्या गोलसाठी लागणार आहे, त्यावेळेला तुम्ही एक्झिट केलीच पाहिजे. अदरवाईज तुम्हाला म्युच्युअल फंडवर कन्व्हिक्शन कसं येणार? सो तुम्हाला गोल डिफाईन करायचे आहेत. तुम्ही छोटे छोटे गोल ठरवा, त्यासाठी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा आणि कधीतरी म्युच्युअल फंड्समध्ये अमाऊंट गुंतवतो तशी एक्झिटही करून बघा. ती जी फिलिंग असते ना, त्याच्यावरून आपल्याला कळतं की इन्व्हेस्टमेंट किती इम्पॉर्टंट आहे आणि इन्व्हेस्टमेंटचे आपल्याला भविष्यामध्ये किती फायदे होऊ शकतात. बट येस, गोल निवडताना आपला एक डिफाईन गोल असला पाहिजे, तो म्हणजे रिटायरमेंट प्लॅन. रिटायरमेंट प्लॅनसाठी एकही आपण SIP लमसम थ्रू इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याला आपल्याला हात लावायचा नाहीये. त्याच्या व्यतिरिक्त जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती तुम्ही तुमचा गोल अचीव्ह झाल्यानंतर काढू शकता. आणि इन बिटवीन सुद्धा बऱ्याच वेळा फंड्स मधून एक्झिट करण्याची वेळ येऊ शकते, पण तुमच्या ऍडवायझरला ती योग्य वेळ माहित असते. त्यामुळे ऍडवायझर थ्रू इन्व्हेस्टमेंट करणं इज व्हेरी मस्ट. योग्य ऍडवायझर असेल तर तुम्हाला याची काही चिंताच करायची नाहीये की कधी एक्झिट करायचं. राईट टाइम आल्यावर ऍडवायझरच तुम्हाला सांगेल की आता तुम्ही म्युच्युअल फंड्स मधले पैसे काढू शकता. आणि एनी हाऊ काही इमर्जन्सी आली तर इन बिटवीन आपण कधीही रिडम्शन करूच शकतो. यासाठी तुमच्या इन्व्हेस्टमेंट मागे राईट ऍडवायझर असणे इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हालाही आमची काही हेल्प हवी असेल तर आम्हाला DM करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचे फायनान्स बद्दल असेच काही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.